तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजपासून सुरू होत आहे मांढरदेवीची यात्रा. तर आम्ही आज निघालोय काळूबाईच्या दर्शनाला. तर ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भावाला सपोर्ट करा, खूप खूप प्रेम द्या. चला मांढरच्या काळीच सांग मले. चला. तर मित्रांनो, अर्धाच घाटवर सोडून आलोय तरी ट्रॅफिक बघा केवढं लागले. हो, तर ना गाली गर्दी अजून तर वर गेल्यानंतर बघा किती गर्दी. कार पण लागला. तर मित्रांनो, आता इथून 2 किलोमीटर राहिलंय आणि इथं सगळं एवढं पॅक झालंय ना. तर खालीच बघित असं तुम्ही केवढं पॅक झालं. आणि आता इथं एवढं पॅक झालंय, आता इथून एवढं वर जायचं कसं आम्हाला तेच काय झालं. पण आता हे भाऊ काय करतात बघू देतात ह्यांच्या वेळी सगळं. तर मित्रांनो, चान्स भेटलाय आम्हाला फायनली आणि आम्ही आलोय आता पुढे निघून. आता पुढे कुणी अडवू नाही एवढं होऊ दे. भाऊनी काढली कशी तरी नजर बघूया काय नजर होतंय ते चुकली पुढे. ना माणसाची, डायरेक्ट आपण नजर चुकवायची माणसाची. तर मित्रांनो, जे व्हायला नव्हतं पाहिजे तेच झालं. म्हणजे आम्हाला पोलिसांनी अडवले खाली आणि गाडी म्हणले खालीच लावा आणि तुम्ही चालत जावा. जाऊ दे, कळवायची पण तीच आमच्याकडून अपेक्षा असेल किंवा आम्ही चालत दर्शनाला यावं. तर आता निघालोय सा. इथून पुढं सगळा ट्रस्टीचा एरिया आहे आणि इथंच आपल्या दादाचं शॉप आहे. तर इथं आम्ही चप्पल काढल्यात. आम्ही आता निघालोय. म्हणजे इथून जे पुढं सगळं दिसणार आहे ते सगळं ट्रस्टीचं आहे. आणि जर डायरेक्ट आपल्याला मुखदर्शन घ्यायचंय तर रांग इथून सुरू होती बघा. म्हणजे इथून एवढं फिरायचं सगळं आणि मग वर जायचं आणि मग डायरेक्ट आत मुखदर्शन भेटणार. आणि आता मी ज्या रोडवरून चाललोय त्या रोडवरून आपण फक्त बाहेरून वेळ मारू शकतोय. चला तर जाऊया. मित्रांनो, सगळं एकदम खतरनाक मध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय काळूबाई देवीच्या परिसरात. कसं वाटतंय मग? भारी वाटते. पहिलीच वेळ आहे माझी मंदिर सोडून भारी वाटते. माहोल आहे रे, माहोल आहे, बाकी काय नाही, एकदम मस्त वाटत. आणि त्यात खूप छान वाटते. आणि खाली जेवढी गर्दी आहे तेवढीच वर गर्दी आहे. लहानांपासून सगळेजण घेतात मग. मित्रांनो, प्रत्येकाचे काही ना काही नवस असतात. तसं यांचं पण नवस आहे. एवढं खालून असं चालू द्यायचं. हे सगळं एकदम खतरनाकच आहे मित्रांनो. बघा ना, खालपासून फक्त गुडघ्या यायचं आणि ही मूर्ती पण घेऊन यायचं असं हातात डोक्यावर. बघितलेच तुम्ही आता. बघा ना, सगळं खतरनाकच वाटतंय एकदम. वाटते म्हणजे आहे सगळं खतरनाक. मित्रांनो, खालून आलेल्या भाविकांची लाईन बघा. इथे सगळेजण येतात आणि तिथून आज जायला एंट्री. पण आपण काय आज जाणार नाही. आपण बाहेरून बाहेरच्या परिसरातच दर्शन घेणार आहे. इथून मागून जाणार आम्ही तिकडं. मित्रांनो, आता इथून पुढं जे आपण बघणार आहे ते पण सगळं खतरनाक मध्येच आहे. म्हणजे अंगात येणं हे सगळं तिकडं ह्या साईडला होतं. बघा झाडाला कसं सजवलंय.
मित्रांनो आपल्याला आतमध्ये काय जायला येणार नाही, इथूनच दर्शन घ्या. बघा आतलं दिसतेच आपल्याला इथं, गर्दीच्या कारणामुळे आता हेच समजून चला जाऊया. सांग भले बोला. पहिल्यांदा आली सगळं एकदम भारी, म्हणजे फील घेण्यासारखं सगळं. जाऊया डायरेक्ट गाडी घेऊन. तर मित्रांनो पोचलोय गाडीपाशी, आता निघायचं. चला दर्शन एकदम ओके मध्ये झाले. चला आता जायचंय आपल्याला खाली, अजून बघत राहा. तर मित्रांनो आम्ही पोचलोय आता प्रतीकच्या मामामीच्या इथेच, म्हणजे त्यांची पण देवी असते आणि ते खूप मोठे भक्त आहेत, आणि त्यांचा काय कार्यक्रम आहे आता ते आपल्याला पाहायला मिळेल. चला चला दाखवतो. चला प्रतीकच्या मामी आणि त्या सगळ्या भाविक घेऊन आले तिकडे. भाऊ एक नंबर. एक नंबर हो मामी, एक नंबर आहे सगळं. आरती चालू झाली आहे आता. हलगी दे आले ना.
सिगरेट माझा लहानपण नाही जाणार मी. आता तिकडे करायचं ते बाबा द्यायचं ते सगळं सुरसुर द्यायची माझी गोदी कुठे बाबाला करणार खाऊन देणार मग काय देऊ छान. तर मित्रांनो, प्रतीकच्या मामी आता आपल्याला थोडीफार माहिती सांगणार आहेत, ते ऐका आता. काळूबाईच्या नावानं चांग भला पौष पौर्णिमेला काळूबाईच्या डोंगरावर जत्रा असते म्हणजे तुम्ही दरवर्षी येता? दरवर्षी आम्ही येतो. अच्छा. आणि देवी म्हणजे आमच्या सगळ्या घरोघरी असतात देवी आई काळूबाई, ती भेटीला नेतो. आजच्या दिवसामध्ये पौष पौर्णिमा म्हणजे आजचा नाही खूप मोठा दिवस असतो. अच्छा. ते डोक्यावर देवी न्यायचा काय? आई काळूबाईने आजच्या दिवसात व्रत म्हणजे दैत्याचा व्रत केला होता, त्याच्यामुळे ती डोक्यावर घेऊन तिच्या आईला छबीला म्हणजे मिरवणूक करतात. ते नाही, त्याला छबिना म्हणतात का? छबीना म्हणतात. अच्छा. म्हणजे ते आपण पण न्यायचं आता? हा. अच्छा, ठीक, चालते, थँक्यू. तर मित्रांनो, कसा वाटला मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका लवकरात लवकर. भेटूया का नवीन ब्लॉग मध्ये.